जास्वंद भारतात सर्वत्र आढळणारे शोभेच्या फुलाचे एक झुडूप आहे. ही वनस्पती फुले येणाऱ्या मालवेसी कुलातील असून तिचे शास्त्रीय नाव हिबिस्कस रोझासायनेन्सिस आहे. ती मूळची चीनमधील असून नंतर तिचा प्रसार भारतात झाला असावा असे मानतात. हिबिस्कस प्रजातीत सुमारे 232 वनस्पतींचा समावेश होत असून या वनस्पती जगातील उष्ण आणि उपोष्ण प्रदेशात आढळतात. भारतात सर्वत्र जास्वंदीचे फुलांसाठी लागवड करतात. जास्वंद हे मलेशियाचे राष्ट्रीय फूल आहे. जास्वंद ही बहुवर्षायू वनस्पती 2 ते 5 मीटर उंच वाढते. पाने साधी, दंतूर व एकाडेक असतात. पानांच्या आकारमानात फरक असला तरी ती गर्द हिरवी, मोठी व चकचकीत असतात. फुले फांदींच्या टोकाला एकाकी येतात. निदलपुंज 5 ते 7 असून दलपुंज 7.5 सेंटीमीटर व्यासाची असते. फुले घंटेच्या आकाराची असून ती लाल भडक, टवटवीत व आकर्षक असतात. फुलातील पुंकेसर नलिका पाकळ्यांपेक्षा लांब असल्यामुळे पुंकेसर देखील उठून दिसतात. जास्वंदाच्या संकरित फुलांमध्ये जरी पुंकेसर आणि बीजांड असले तरी त्यांच्यात फलन घडून येत नाही, त्यामुळे त्यांना फळे येत नाहीत. मात्र वन्य जास्वंदीला फळे येतात. जास्वंदाला फुले वर्षभर येतात. त्याच्या फुलांमध्ये खूप विविधता असून ती नारिंगी, पिवळी भडक, लाल, गुलाबी व पांढरी अशाही रंगांत येतात. वैज्ञानिकांनी सुमारे 70 विविध रंगांची फुले असलेले जास्वंदांचे संकर तयार केले आहेत. पुष्पमुकुट असलेले फुलांचे संकरण प्रकार बागेतून आढळतात. काळ्या बुटाला लाल फुले चुरडून लावल्यास चांगली चकाकी येते. त्यावरून शू फ्लॉवर हे इंग्रजी नाव पडले आहे. जास्वंदांची मुळे तिखट, थोडीशी खारट व कडवट असतात. त्यांचा उपयोग खोकला, ताप व त्वचेवरील खाज कमी करण्यासाठी होतो. पाने वेदनाशामक व शोथशामक आहेत. फुलांच्या पाकळ्यांचा रस ऑलिव्ह तेलाबरोबर त्यातील पाणी निघून जाईपर्यंत मंद अग्नीवर उकळून तयार झालेले तेल केसांच्या वाढीसाठी व केस रंगविण्यासाठी उपयुक्त असते. फुलांपासून अँथोसायनिन्स हे लाल रंगद्रव्य मिळवितात. ते खाद्य रंग म्हणून वापरतात. जास्वंदाचे फूल सामुदर्शक वापरता येते. आम्ल टाकले असता फुलांच्या पाकळ्यांचा रंग भडक गुलाबी तर आम्लारीत रंग हिरवा होतो. धन्यवाद.